नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. शिक्षक पात्रता परीक्षा सामाजिक शास्त्रे DET पेपर 2 मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच 13. आजचा सराव प्रश्नसंच मध्ययुगीन भारताचा इतिहासचा शेवटचा सराव प्रश्नसंच आहे. यापुढे आपण आधुनिक भारताचा इतिहासाचे सराव प्रश्नसंच घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती प्रकरणे आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूया. 15वा आहे रयतेचा राजा, 16वा आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, 17वा आहे मराठी सत्तेचा विस्तार, 18वा आहे पानिपतचे तिसरे युद्ध आणि 19वा आहे मराठी सत्तेचा आधारस्तंभ. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. बडा सय्यद यास कोणी ठार मारले? याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 जीवा महाला. प्रश्न क्रमांक 2. विशाळगडाकडे जाणाऱ्या मुघल शत्रूस गजापूर जवळील घोडखिंडीत कोणी रोखून ठेवले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 बाजीप्रभू देशपांडे. पुढील प्रश्न क्रमांक 3. सिंहगड जिंकताना कोण धारातीर्थी पडले? योग्य पर्याय क्रमांक 3 तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 4. शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात आरंभापासून कोण होते? योग्य पर्याय क्रमांक 4 कान्होजी जेधे. प्रश्न क्रमांक 5. महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार कोण होते? योग्य पर्याय क्रमांक 4 सिद्धी हिलाल. प्रश्न क्रमांक 6. शिवाजी महाराजांच्या आरमारात मुसलमान अधिकारी कोण होता? योग्य पर्याय क्रमांक 2 दौलत खान. प्रश्न क्रमांक 7. शिवाजी महाराजांनी छत्रसालास कोठे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली? योग्य पर्याय क्रमांक 3 बुदेलखंड. प्रश्न क्रमांक 8. लाला लजपतराय यांनी शिवाजी महाराजांची महती कशाद्वारे सांगितली? लाला लजपतराय यांनी शिवाजी महाराजांची महती कशाद्वारे सांगितली? योग्य पर्याय क्रमांक 2 शिवचरित्र पुस्तक. प्रश्न क्रमांक 9. पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराजांची महती कशाद्वारे सांगितली? योग्य पर्याय क्रमांक 3 काव्य रचना. प्रश्न क्रमांक 10. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची महती कशाद्वारे सांगितली? योग्य पर्याय क्रमांक 1 पोवाडे. प्रश्न क्रमांक 11. मराठ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी दिलेल्या प्रखर लढ्यास मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व, म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि 3 आहे छत्रपती संभाजी महाराज. प्रश्न क्रमांक 12. औरंगजेबाचा मुलगा अकबर हा दक्षिणेत कोणाच्या आश्रयाला आला होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा अकबर हा दक्षिणेत संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला होता. त्यामुळे इथे तो पर्याय नाही आहे, त्यामुळे यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13. इसवी सन 1682 मध्ये संभाजी महाराजांना कोणत्या सत्तेशी संघर्ष करावा लागला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व, म्हणजेच मुघल, पोर्तुगीज, जंजिराची सिद्धी या सर्वांशी इसवी सन 1682 मध्ये संभाजी महाराज यांना या सत्तांशी संघर्ष करावा लागला. पुढील प्रश्न क्रमांक 14. संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले कारण?
योग्य पर्याय क्रमांक 3 मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. प्रश्न क्रमांक 15 संभाजी महाराजांना हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून यावे लागले कारण. योग्य पर्याय क्रमांक 2 मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केले. प्रश्न क्रमांक 16 संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला. योग्य पर्याय क्रमांक 2 संभाजी महाराज. प्रश्न क्रमांक 17 राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह कोणत्या किल्ल्याच्या वेढ्यातून निसटले. आणि योग्य पर्याय क्रमांक 1 रायगड. प्रश्न क्रमांक 18 जिंजी हे ठिकाण आजच्या कोणत्या राज्यात आहे. याचे योग्य पर्याय क्रमांक 1 तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 19 राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडच्या वेढ्यातून केव्हा निसटले. योग्य पर्याय क्रमांक 3 5 एप्रिल 1689 मध्ये. प्रश्न क्रमांक 20 अखेर मुघल सत्ताधीशाने टिंबटिंबमध्ये मराठ्यांकडून रायगड आपल्या ताब्यात घेतला. आणि योग्य पर्याय क्रमांक 2 नोव्हेंबर 1689. प्रश्न क्रमांक 21 बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कोणी कापून नेला. आणि योग्य पर्याय क्रमांक 3 सी व ए म्हणजे संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण. प्रश्न क्रमांक 22 बादशहाने दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर कोणास पाठवले होते. बादशहाने दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर कोणास पाठवले होते. योग्य पर्याय क्रमांक 4 जुल्फिकार खान. प्रश्न क्रमांक 23 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे निधन कोठे झाले. योग्य पर्याय क्रमांक 4 सिंहगड. प्रश्न क्रमांक 24 शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे कोणी चालवला. योग्य पर्याय क्रमांक 1 महाराणी ताराबाई. प्रश्न क्रमांक 25 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम केव्हा समाप्त झाला. योग्य पर्याय क्रमांक 3 इसवी सन 1707 मध्ये. प्रश्न क्रमांक 26 राजपुत्र शाहू हे कोणाच्या ताब्यात होते. आणि योग्य पर्याय क्रमांक 3 आझमशाह. प्रश्न क्रमांक 27 शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क कोणी अमान्य केला. योग्य पर्याय क्रमांक 1 महाराणी ताराबाई. प्रश्न क्रमांक 28 शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यात कोठे लढाई होऊन त्यात महाराणी ताराबाई यांचा पराजय झाला. योग्य पर्याय क्रमांक 2 खेड येथे. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या ठिकाणी शाहू महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. योग्य पर्याय क्रमांक 2 सातारा येथे. प्रश्न क्रमांक 30 मराठ्यांना दक्षिणेतील मुघल प्रदेशातून महसुली व उत्पन्नाचा चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याचा हक्क कोणी मिळवून दिला. योग्य पर्याय क्रमांक 4 बाळाजी विश्वनाथ. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या युद्धात वारणा नदी ही सातारा व कोल्हापुरी यांच्यातील सीमा ठरली होती. आणि योग्य पर्याय क्रमांक 3 इसवी सन 1731. प्रश्न क्रमांक 32 कोणाच्या प्रेरणेने बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. योग्य पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 33 बाजीराव पेशव्याने दिल्लीवर केव्हा स्वारी केली. योग्य पर्याय क्रमांक 1 1737.
प्रश्न क्रमांक 34. इराणच्या कोणत्या बादशहाने भारतावर स्वारी केली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 नादिर शाह. प्रश्न क्रमांक 35. अयोध्येचा नवाब कोण होता? अयोध्येचा नवाब कोण होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सफदरजंग. प्रश्न क्रमांक 36. जाटांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र कोणते होते? आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 मथुरा. प्रश्न क्रमांक 37. जाटांचा प्रमुख कोण होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 सूरजमल. प्रश्न क्रमांक 38. अहमदशाह अब्दालीचे पूर्ण पारिपत्य करण्यासाठी नानासाहेब पेशव्याने कोणते पराक्रमी सरदार पाठवले होते? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. अहमदशाह अब्दालीचे पूर्ण पारिपत्य करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी दत्तोजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना पाठवले होते. पुढील प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील मराठ्यांची एक संबंध पिढी कोणत्या संघर्षात गारद झाली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध. प्रश्न क्रमांक 40. म्हैसूरचे राज्य कोणी बळकावले? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हैदर अली. प्रश्न क्रमांक 41. माळव्यात आणि राजपुतन्यात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यात कोणाचा मोठा वाटा होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 मल्हारराव होळकर. प्रश्न क्रमांक 42. परसोजी भोसले हा प्रथम कोणाच्या सेवेत होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 43. नागपूरकर भोसल्यांपैकी सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष कोण होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 रघुजी भोसले. प्रश्न क्रमांक 44. राणोजी शिंदे यास उत्तरेस सरदार म्हणून कोणी नेमले होते? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 थोरला बाजीराव. प्रश्न क्रमांक 45. माधवराव पेशव्यांनी शिंदे घराण्याची सरदारकी कोणास दिली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 महादजी शिंदे. प्रश्न क्रमांक 46. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा कोणी निर्माण केली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 महादजी शिंदे. प्रश्न क्रमांक 47. शिवाजी महाराजांच्या आरमारात किती जहाजे होती? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 200 जहाजे. प्रश्न क्रमांक 48. शिवाजी महाराजांच्या लढाऊ जहाजाचे नाव काय होते? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 49. गायकवाडांच्या सत्तेचे केंद्र कोणते झाले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 वडोदरा. प्रश्न क्रमांक 50. मराठी सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन करण्यास नाना फडणवीसास कोणत्या सरदाराने साथ दिली? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. तर हे एकूण आज 50 प्रश्न आपण पाहिले. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.